ए तुझं नाही ना अरे तुला दुसरं आहे ना गिफ्ट तिचं आहे ना एक्टिंग तो देखो इसकी हैप्पी बर्थडे आमच्या घरात ग्राउंड आहे एवढं मोठं क्रिकेट पण खेळू शकते माहितीये का इथं नाही असं रोडवर जायची गरजच नाही अरे खूप आपलं इडन गार्डन आहे की नाही सून? वन खेळ. रडू नको बाळा घरी जाय तुला सासरी जायचं रडू नको मला घरी जाऊन. रडू नको रडू नको नाही रडू नको जिजू रडायली शिवाय दीदी चॅनलवर स्वागत आहे. मी अस्मिता आणि आज आमच्या घरी कोण आले ते पाहूया. वेलकम. हे बघा शिवानी दीदी आणि हे कोण आहे सगळ्या दिसला दादा दिसला चेहरा कॅमेरामॅन फोकस करू इकडे इकडे झालं का घे ना बॅग घे ना हो करून दाखव अगोदर तू चल फास्ट शिवानी दीदी छोटी आहे का मोठी आहे मोठी आहे तुझ्यापेक्षा अगोदर छोट्यापासून नंबर चल स्टार्ट हो कोण पण 1 2 3 स्टार्ट हात वर करायचे असते बरं जाते ठीक आहे कर तुला जसं करायचं तसं खेळ खेळ फिर गोल गोल फक्त 30 सेकंद झालेत आत्ताशी 37 बघू नको ग तिच्याकडे बघू नको 40 सेकंद हा 44 सेकंद पवन हा बघा ते लेकरू पाणी द्यायले जा बसा पाहुणे पवन गोल गोल हातानेच फिरवते आमचा हा स्टार्ट तिला ते खेळताच येत नाही शिवानी शिवानी गोळ्याच्या पॉकेट मध्ये चॉकलेट आणतात का ग थँक्यू थँक्यू सोनी मामी आहे ना नाही म्हणायचं ना पाहुण्याने दिलं की लगेच घ्यायला नाही म्हणली नाहीस काय नाही कुठे गेली कालच ते किसूबाया म्हणला हिची कंबर मोठी आहे म्हणे त्याच्यामुळे कमरा आहे म्हणे त्या ढेरीच्या खालीच येत नाही खरंच द्या नो हात लावा ए तुझं नाही ना अरे तुला दुसरं आहे ना गिफ्ट तिचं आहे ना एक्टिंग तो देखो इसकी हैप्पी बर्थडे ओपन करून बघ त्याच्यामध्ये काहीतरी आहे अजून फक्त वॉच इतक्या लहानपणी वॉच कुठं असते का खराब होती ए खुश ना आता आवडते ना तुला रेड कलर बस झालं ना आता अजून काही नाही आता बस झालं का तुला बॅग भरून गिफ्ट पाहिजे
त्याच्या अरे दीदी खुश आहे का? हो आवडली का कलर? आवडली. कधी असते? ऑगस्ट लांब आहे आपलं. 3 महिने त्याचं आपण हॉटेलच बुक केले. पुण्याहून या मात्र तुझ्या बड्डेला. हां तुम्ही येत नाहीत म्हणा बोलिलं तरी आर्या शर्याच्या बड्डेला आले नाहीत नंतर ये. आवडलं का? ते इथं होतं म्हणून हा? आले पुण्याला. आवडलं का नाही? आवडलं का? थँक्यू बोल ना तिकडे 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 तिकडे. हां. टाइम पण बघता येते. तू तिकडं तर थँक्यू तर बोललीच नाही. स्कॅन करावं लागतं. मोबाईल आहे का तुझ्याकडं? ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागलं. जाऊ द्या. सोनी मामीच्या कार्यक्रमाला आणि आर्या शौर्याच्या बड्डेला शिवानी दीदी आली नव्हती कारण की ती पुण्याला गेलेली होती. आणि ती आता पुण्याहून आल्याच्या नंतर आर्या शौर्याला सोनी मामीला गिफ्ट घेऊन आली. आणि त्याच्यानंतर छान अशी शिवानी दीदीची आवडती साडी तिला नेसवली. तिला म्हटलं सासरी जाणारे लेकरू आता जीन्सवर नाही साडीवर जायचं. तर म्हणते माझ्या आत्याबाईच जीन्सवर राहते. मी म्हटलं आत्याबाई राहिली तरी भाचीने नाही राहायचं. आणि मस्त तिला साडी घातली आणि कुंकू वगैरे लावून कारण की लगेचच तिला वापस जायचं होतं. तर शिदोरी पार्ले बिस्किटचा पुडा कारण की ऊन एवढं होतं आता बाहेर काय जाणार. आणि अचानक ती म्हणजे 2-4 दिवस झाले येते म्हणू लागली. आणि आज आली कारण की आज जावई बापूला पण वेळ होता. मग छान अशी पर्स पण तिला गिफ्ट दिली. आणि ही गिफ्ट सोनी मामीने दिली. मी साडी गिफ्ट केलं आणि सोनी मामीने छान अशी पर्स दिली. तर कशी वाटली पर्स साडी नक्की कमेंट करून सांगा. आणि शिवानी दीदीने पण किती सुंदर सुंदर आर्या आणि शौर्याला गिफ्ट आणले. आणि हे पहा तिला म्हटलं ही बॅगमधलं हे सामान पण राहू दे. तर मला म्हणे ते आमचेच कपडे वगैरे आहेत आणि थोडंसं तिचे ड्रेस वगैरे होते शिवानीचे ते पण दिले. आणि अशा प्रकारे लेकरू आलं 2-4 तास थांबलं होतं. आणि कसा वेळ गेला कळलं पण नाही. आणि जावई बापूचं वर्क फ्रॉम होम चालूच होतं त्यांचं लॅपटॉपवर. आणि म्हणजे आणलं त्यांच्या कामामधूनही. आर्या शौर्या खूप दिवस झालं शिवानी दीदी ये असं बोलत होत्या. तर आज फायनली वेळ भेटला त्यांना आणि त्यांच्या वेळात वेळ काढून आले. आणि त्यांनी निघताना आमचे साहेब तर आले आणि खूप दिवसाच्या नंतर गप्पा गोष्टी झाल्या. आणि म्हणजे आम्ही हसत होतो साडीमध्ये छान दिसायली शिवानी. तर शौर्या म्हणती शिवानी दीदी जीन्समध्ये छान दिसते साडीमध्ये नाही दिसत. मग शिवानी म्हणती चल तू येते का येळदला. तर ती म्हणली नाही मी इथंच राहते. ती म्हणली आमच्याकडे खूप ग्राउंड मोठे आहे. ती म्हणली आमच्यापाशी पण आहे. अशा त्यांच्या गप्पा चालत होत्या. आणि शिवानीला वाटत होतं शौर्याने माझ्यासोबत यावं पण शौर्याने ती इथंच गप्पा गोल गोल मारून बसते. कारण की शौर्याला मम्मी पप्पापासून आर्या दीदी तरी जाईल 1-2 दिवस कुठे पण शौर्या बिलकुल जातच नाही. शौर्याला पाहिजे फक्त सोनी मामी आणि मग ज्ञानू मामा. आणि त्याच्यानंतर पवनला आम्ही म्हटलं पाहुणा आहे बॅग वगैरे घेऊन जावं पाहुण्याच्या. मग पवननी त्या दोन्ही बॅग घेतल्या आणि तिकून जावई बापू गाडी आणत होते कारण की सावलीला लावली होती झाडाखाली. कारण की ऊनच असं पडतंय की. आणि इकडं समोर आमच्या बांधकाम पण चालू होतं. तर तिकडनं जावई बापू गाडी घेऊन आले आणि आमचे पवनराव बॅग घेऊन थांबलेले मुराळी. आणि पहा निघतानी लेकरू कसं भाची आणि आत्याबाईची जोडी. आणि छान दिसायली शिवानी मस्त म्हणजे अगोदरच छान होती आणि अजून क्यूट जास्त दिसते. आणि खरंच बघा निघता तिला मी म्हणलं हं जामा दिल्या गेली सुखी राहा. तर म्हणे हो सुखीच आहे म्हणे. मी हसत होती. आणि तेवढ्यात पवन आमच्या जावई बापूला म्हणते तुमच्याकडे गाड्या किती येतात. त्या म्हणले 4 गाड्या आहेत म्हणे कोणती पण गाडी घेऊन येऊ शकतो.
कारण की आमच्या पवनरावला नुसत्या गाड्याचे वेडे, कोणती गाडी कुठे कोणती आहे काय आहे, त्याला खूपच. आणि अशा प्रकारे निघता निघता शिवानी म्हणे परत आता येताना ऐश्वर्याला काय आणायचं. ऐश्वर्या म्हणे जाऊच नको, इथंच थांब 2 दिवस. तर म्हणे नाही मग आता चालले बाय बाय. आणि मग शोरूबाई इकडे बघा, शिवानी दिदी गेली म्हणून थोडं नाराज होऊ लागलं. तर मग तिला मी म्हटलं चल पिल्लू परत येते म्हटलं ती नंतर. आणि अशा प्रकारे आम्ही घरात आलोत. आणि त्याच्यानंतर माझ्या आज मैत्रिणीची लग्नाचा वाढदिवस म्हणजे ॲनिव्हर्सरी होती. तर त्या जोडीला दोघांना बोलवलं आमच्या घरी आणि छान असं त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन केलं. खूप भारी वाटलं. आणि ही प्रिया आणि तिचे मिस्टर भैया, तर दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदी राहा, खुश राहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणखीन एक गोष्ट, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की